हेमाडपंतांना शिर्डीला गेले असताना बाबांनी त्यांना 3 वस्तू दिल्या, त्या म्हणजे त्रिशूळ, शाळीग्राम व रुद्राक्षाची माळ। साईनाथांनी दिलेल्या ह्या 3 वस्तू माझ्या आजोबांनी म्हणजे हेमाडपंतांनी त्यांचा अंतकाळ जवळ येईपर्यंत म्हणजे 1929 सालापर्यंत जवळजवळ 11 वर्ष सांभाळल्या। अंतकाळ जवळ असताना त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर गजानन गोविंद दाभोलकर म्हणजे माझे वडील ह्यांना जवळ बोलून तोच निरोप परत दिला की ह्याची गोपनीयता सांभाळ, ह्याची वाच्यता कुठे करू नकोस। आणि आजोबांचं देहावसान झालं। आजोबानंतर वडिलांनी ह्या वस्तू 61 वर्ष सांभाळल्या। तोपर्यंत आम्हाला कोणाला त्याची दाद लागू दिली नाही। त्यांचा अंतकाळ जवळ आला असताना म्हणजे 2 मार्च 1990 साली त्यांचं देहावसान झालं। त्याच्यापूर्वी मला आणि मीनाला जवळ बोलून सांगितलं की ह्या वस्तू साईनाथांच्या आहेत, आम्ही जसं आत्तापर्यंत सांभाळ केला तसं यापुढे तुम्ही त्याचा सांभाळ करा। आणि त्यानंतर वडील देवाघरी गेले। माझ्या वडिलांनी दिलेल्या या 3 वस्तू मी व मीनाने नीट सांभाळ करून कपाटात ठेवल्या होत्या। 1993 साली बापू सर्वप्रथम साईनिवासमध्ये आले। पुढे त्यांचं जाणं येणं 15-20 दिवसांनी सतत चालू होतं। आम्ही त्यांच्याकडे जात येत असू। 28 मे 1996 हा तो दिवस। 4 वाजता बापू साईनिवासात आले। देवघराच्या आधीच्या खोलीत म्हणजे मधल्या खोलीत म्हणजे ह्याच खोलीत मी, मीना आणि बापू गप्पा गोष्टी करीत बसलो होतो। बोलता बोलता एकदा दोनदा कॉफी पान झालं आणि 7 कधी वाजले हे कळलं नाही। 7 वाजले असताना मीनाने बापूंची परवानगी घेतली। बापू, मी 7 वाजता रोज कापूर लावते, मी जरा लावू का? बापूंनी आज्ञा दिली, लाव आणि ये। तिने कापूर लावल्यावर बापू मला व मीनाला घेऊन देवघरात गेले। देवघरात गेल्यावर बापूंनी खुणेचे शब्द उच्चारले। बापूंचे हे शब्द ऐकताच मी सद्गदित झालो। मीनाचे अष्टभाव जागृत झाले। साईनाथांनी दिलेल्या 3 वस्तू बापूंच्या हातात सुपूर्द केल्या आणि आम्ही उभयताने बापूंना लोटांगण घातलं। उठून बघतो तर काय, गुडघ्यापर्यंत बापूंची काळी पॅन्ट व वरती 80 वर्षाचे कफनी घातलेले साक्षात साईनाथ। आमचा लोटांगण झाल्यावर आम्ही माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे हेमा आणि चेतनला बोलून त्यांनाही नमस्कार करायला सांगितले। आम्हा चौघांचा नमस्कार झाल्यावर बापूने आम्हाला चौघांना आशीर्वाद दिले आणि हा अनुभव घेऊन आम्ही सर्व दाभोलकर कुटुंबीय धन्य धन्य झालो।